नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सोहम आणि अनामिका यांच्या लग्नाची आता सुपारी फुटलेली आहे। त्यांच्या लग्नाची धूमधाम सुरू झालेली आहे आणि सगळेजण खूप आनंदात आहेत, कारण फायनली चांदेकरांच्या घरी सोहळा होणार आहे आणि आता सोहमला आवडणाऱ्या मुलीशी लग्न लावून द्यायचं हा निर्णय कला आणि अद्वैत या दोघांनीही घेतलेला आहे। त्यांनी दोघांनीही ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही सोहमच्या बाबतीत हा आनंदाचा क्षण आपण येऊ द्यायचा आहे आणि त्यासाठीच त्यांनी हे सगळं केलेलं आहे। हे सगळं जे घडत आहे ते इतक्या छान पद्धतीने अद्वैतनं घडवून आणलेलं आहे। स्वतः जाऊन सोहमच्या आईबाबांची भेट घेत त्यांना घरी घेऊन आलेला आहे आणि त्यांच्याकडून हा जो आनंदाचा धक्का आहे तो त्यांना दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्याने सोहमलाही खूपच छान असं सरप्राईज दिलेलं आहे। पण खरं तर सोहम जो आहे त्याला खरंच सरप्राईज मिळालेला आहे का या गोष्टीमुळं, हे मात्र खूपच मोठ्याच आहे। कारण सोहमला काहीही झालं तरी काजलला जळवण्यासाठी सोहम हा अनामिकासोबत प्रेमाचं नाटक करत आहे, परंतु अद्वैतला असं वाटलेलं आहे, घरातील सर्वांना सुद्धा असं वाटलेलं आहे की सोहम हा अनामिकाच्या प्रेमात आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सोहमच्या म्हणजे अनामिकाच्या आईबाबांना इकडे जाऊन अद्वैतने आणलेला आहे, सुपारी फोडलेली आहे आणि 2 दिवसानंतरचा लग्नाचा मुहूर्त निघालेला आहे। पण कलाच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे की सोहम हा खुश नाही। तर हे सगळं कशा पद्धतीने कला आता घडवून आणणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर प्रेक्षकांनो व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। आता पाडव्याच्या दिवशी सगळेजण जेवायला बसलेले असतात। आबा इकडे रजनीला सांगत असतात, रजनी ज्या कामासाठी गेलो होतो ते काम अगदी व्यवस्थित झालंय बघ, तिकडून जाऊन आलं की चांगल्या गोष्टीही कळलेल्या आहेत आणि घरामध्ये खूप चांगलं वातावरण झालेलं आहे, एक पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे, घरामध्ये सकारात्मकता वाढलेली आहे असं आबा सांगत असतात। तेव्हा कला म्हणत असते, माझ्या आणि अद्वैतच्या नात्यात पण असंच झालं पाहिजे, काहीही झालं तरीही या नात्यामध्ये कोणताही अडथळा यायला नको आहे, सगळेजण बोलत असतात। त्याचबरोबर आबा म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का रजनी, आपल्या शेंडेफळाने जी गोष्ट केलेली होती त्याबद्दल बोलायचं होतं, कारण आपल्या शेंडेफळाने आपल्याला सांगितलेलं होतं ना आणि आपण त्या बाबतीत काहीच विचार केलेला नाही असं आबांचं म्हणणं असतं। इकडे संगीता दिनकर हे दोघंजण बोलत असतात, आपण एकत्र जेवायला बसूया, आज मी शिरा केलेला आहे असं संगीता सांगत असते। तेव्हा मात्र इकडे काजल आलेली असते आणि ती म्हणत असते, संगीता म्हणत असते की काजलला आवडतो ना माझ्या, म्हणून मी आज शिरा केलेला आहे असं संगीताचं म्हणणं असतं। परंतु काजल म्हणते की तुम्ही बसा, मी वाढते सगळ्यांना असं म्हणत आता ती स्वतःच जेवायला वाढत असते आणि तिच्या डोक्यात वेगळं सुरू झालेलं असतं आणि ही गोष्ट मात्र आता लक्षात आलेली असते, ती म्हणजे इकडे संगीता मात्र विचार करायला लागलेली असते की काय झालंय माझ्या पोरीला, माझ्या पोरीच्या बाबतीत हे असं काय घडतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घडायला नको होत्या असं संगीताला वाटत असतं। परंतु काजल मात्र इकडं म्हणत असते की मला नाही जेवायचं, तुम्ही बसा दोघंही जेवायला असं म्हणत काजल त्यांना जेवायला लावत असते। काजलचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर संगीता म्हणत असते की पोरगी ना मुद्दाम करते आणि त्याचबरोबर हिचं जे काय चाललंय ना ते मला कळतच नाहीये की ह्या सर्व गोष्टी अशा का होत आहेत। त्यावेळेस इकडे दिनकर सर्वजण पाहत असतात, काजल मात्र जेवायला बसायला तयार नसते आणि काजलच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झालेले असतात। काजल टेन्शनमध्ये असते, तिच्या डोक्यातून विचारांचं जे चक्र आहे ते थांबतच नसतं, तिला त्रास होत असतो, तिला कळत नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे आणि इकडे ती आता जेवायला वाढायला घेते। इकडे घरी सगळेजण आता सोहमच्या बाबतीत बोलत असतात। सोहमने एवढ्या स्पष्टपणे सर्वांना सांगितलेलं असतं, सगळ्यांच्या समोर त्याने प्रेमाची कबुली दिलेली असते, सगळ्यांच्या समोर आता त्याने प्रपोजही केलेलं असतं, या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो की सोहम पुढे काय ठरवलेलं आहेस तू, म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की काय आहे, कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे ते आम्हाला पण कळू दे, सगळेजण बोलत असतात। तेव्हा मला एक कळत नाहीये की आज अनामिकाला का बोलवलं नाही रे सोहम, त्या दिवशी रंगपंचमी दिवशी बोलवलं, होळी दिवशी बोलवलं, मग आज का नाही बोलवलं, आज पण बोलवायचं होतंच ना तिला असं आबा बोलत असतात। तेव्हा मात्र सोहम शांतच असतो आणि मग इकडे राहुल म्हणत असतो की मला कळत नाहीये तुमच्या सगळ्यांचं काय बोलणं चाललेलं आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे तू विसरलास का, तूच तर सगळ्यांच्या समोर आणलेलं होतं। सोहमला मात्र टेन्शन आलेलं असतं, सोहमला आठवत असतं त्याला काजल म्हणालेली असते की मला माहिती आहे तू खरंच अनामिकावरती प्रेम करत नाही, तर तुझ्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे
आणि या सर्व गोष्टी घडत असतात. त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा मात्र सोहमला आता टेन्शन आलेलं आहे. सोहमला कळतच नाही आहे की आता काय बोलू आणि कसं बोलू, कारण काहीही झालं तरीही सगळेजण घरातले आता फोर्स करत असतात. आबा म्हणत असतात की चला लवकरात लवकर आपण बोलणी केली पाहिजेत, आणि सोहमने पण सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हो माझं अनामिकावरती प्रेम आहे. रजनीने पण सांगितलेलं असतं की हो माझ्यासमोर त्यांनी सांगितलेलं आहे, मान्य केलेलं आहे. आणि मग सगळेजण बोलत असतात. इकडे अद्वैतच्या डोक्यात विचार सुरू असतात. अद्वैत म्हणत असतो जे माझ्या बाबतीत झालं ते मी माझ्या भावाच्या बाबतीत होऊ देणार नाही. या 2 दिवसामध्ये आता मी काहीतरी करणार आहे. इकडे कलाही विचार करत असते. कलाच्याही डोक्यात विचार चालू असतात. तर सोहम रूममध्ये आलेला असतो. तेवढ्यातच त्याच्या फोनवरती अनामिकाचा फोन येतो. अनामिका म्हणत असते काय रे सोहम, आमच्या घरी झाली गुढीची पूजा, तुमच्याच झाली का? तेव्हा सोहम म्हणतो हो झाली. तेव्हा ती म्हणत असते का रे मला आज बोलवलं नाहीये, आणि नेहमी तर मला बोलवत असतो, मला पण बघायचं होतं ना चांदेकरांच्या घरचं गुढीपाडव्याचं ग्रँड सेलिब्रेशन, असं ती बोलत असते. तेव्हा सोहम मात्र चिडतो आणि तिला म्हणू लागतो की असं काही वेगळं नसतं चांदेकरांच्या घरी, आणि त्याच गोष्टी होत असतात. असं काही वेगळं असतं तर बोलवलं असतं ना, एवढं काही खास असं नव्हतं काय, असं सोहम बोलत असतो. अनामिका म्हणत असते काय झालंय? सोहम म्हणतो मी तुला नंतर फोन करू का, मी कामात आहे. खरं तर सोहमला खूपच वाईट वाटलेलं असतं, आणि मग त्याने काजलचं जे स्केच ड्रॉ केलेलं असतं ते स्केच हातात घेतो आणि त्या स्केचकडे पाहू लागतो. त्याला आठवत असतं काजल आणि त्याचं असलेलं नातं, आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. जेव्हा होळीच्या दिवशी त्याने मुद्दाम होऊन काजलला राग यावा या गोष्टीसाठी अनामिकाला प्रेमाची कबुली दिलेली होती, पण त्या गोष्टी विचित्रच पद्धतीनं घडलेल्या आहेत. या गोष्टीची सोहमला कल्पना पण नव्हती की असं काहीतरी होईल. आणि इकडे सोहमला आता वाईट वाटत असतं. सोहमला कळून चुकलेलं असतं की या सगळ्यावरती कसा मार्ग काढायचा आहे. या गोष्टींचा विचार सोहम करत असतो. त्यासोबतच इकडे त्याला आठवत असतं होळीच्या दिवशी त्याने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं अनामिकाला आणि ओळख करून दिलेली असते. इकडे अद्वैतही त्याच गोष्टींचा विचार करत असतो. अद्वैतही म्हणत असतो की माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते मी माझ्या भावाच्या बाबतीत घडू देणार नाही, कारण सोहमच्या बाबतीत कोणतीही वाईट गोष्ट घडलेली मी सहन करणार नाही, असं अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं. अद्वैतने मोबाईल चार्जिंग लावायला घेतलेला असतो, पण त्याचं लक्ष मात्र अजिबात नसतं, आणि त्यामुळं त्याच्याकडून मोबाईल चार्जिंगला लावलाच जात नसतो. तशीच पिन हातात पकडून असतो. तेवढ्यातच कला तिथे येते. कला टॉवेल काढते आणि तो टॉवेल तिथे ठेवते, कारण अद्वैतला टॉवेल हवा असणार हे तिला माहिती असतं, आणि म्हणून तर तिने तो टॉवेल तिथे बाहेर अद्वैतसाठी काढून ठेवलेला असतो. परंतु अद्वैतच्या डोक्यात विचारांचं चक्र चालू झालेलं असतं. अद्वैत विचार करत बसलेला असतो. तेव्हा कला त्याला म्हणत असते की चांदेकर नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात, कसला विचार करतोय तू? तेव्हा अद्वैत मात्र काहीच बोलत नसतो. कला त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा कला शेवटी त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की काय चाललंय चांदेकर, एवढा कसला विचारत आहेस तू? तेव्हा तो म्हणतो नाही काही नाहीये, आणि सगळ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत का? नाहीये कोणत्या विचारात मी. तेव्हा कला म्हणते तुला माहिती आहे का, म्हणजे तू आत्ता ना चार्जिंगला मोबाईल लावत होता, पण तू मोबाईल चार्जिंगला लावलेलाच नाही, असं कला अद्वैतला बोलत असते. आणि अद्वैत म्हणत असतो म्हणजे तुला काय म्हणायचंय? तेव्हा कला म्हणत असते बघ ना कसं आहे माहिती आहे का, बाकी कोणाकडूनही झालं तरीही चालू शकतं रे, तू ना स्वतःला परफेक्शनिस्ट नावाची एक पदवी देऊन ठेवली आहे ना, त्याच्यामुळे जेव्हा तुझ्याकडून गोष्टी घडतात ना तेव्हा मात्र जरा धक्का बसतो. तेव्हा कला अद्वैतला थांबवत असते. अद्वैत मात्र ऐकत नसतो. अद्वैत निघालेला असतो, आणि मग कलाच्या डोक्यात आता सुरू झालेलं असतं. कलाला लक्षात आलेलं असतं की नक्की काय प्रॉब्लेम घडत आहे, आणि ती अद्वैतला मागं लागते सांग ना सांग ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की टॉवेल कुठे आहे? तेव्हा कला म्हणते की चांदेकर जर समोर ठेवलेल्या गोष्टीही तुला दिसत नसतील तर मग अवघड आहे, आता सांगच मला नक्की काय झालेलं आहे, असं म्हणत कला अद्वैतला बोलत असते. आणि मग अद्वैतला शेवटी पर्याय राहत नाही, आणि अद्वैत सांगायला सुरुवात करतो. कला म्हणत असते की अद्वैत मला काय म्हणायचे चांदेकर, सोहमच्या मनात वेगळंच सुरू आहे ना रे, म्हणजे बघितलं ना तो प्रेमात पडलाय, आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो हो ना, मला त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे. कला म्हणते आपण ठरवूया. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो चालेल, आणि मग ती दोघंही विचार करू लागतात. काय करायचा हा प्रश्न पुढे असतो. नक्की काय केल्यावर सोहमला भारी वाटेल हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो, आणि त्याच गोष्टींचा विचार ते दोघंही करत असतात. त्यासोबतच अद्वैत बोलत असतो, कलाला विचारत असतो, आणि कला मात्र म्हणते की आपण दोघं एकदम बोलूया, आणि दोघंही एकत्र बोलतात. दोघांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो, तो म्हणजे लग्नाची बोलणी. आपण लग्नाची बोलणी करूया, आणि इकडे सोहमला सरप्राईज देऊया असं अद्वैतनं ठरवलेलं असतं, आणि कलानेही ठरवलेलं असतं. तेव्हा कला म्हणते बघितलं आपण दोघं एकसारखा विचार करत नाही तर एकसारखं बोलतं सुद्धा. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे हे काय तुझ्या डोक्यात आलं समानतेचं? तेव्हा कला म्हणते की बरोबर आहे, मी विसरलेच होते, ही सिमिलॅरिटी आहे ना. आणि असं म्हणत कला उठते
आणि डायरेक्ट बोर्डच्या जवळ जाते आणि तिथे बोर्डवरती लिहायला सुरुवात करते. समानतेचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये तो मुद्दा तिने ॲड करायला सुरुवात करते. अद्वैत म्हणत असतो हिचं काय चाललंय नक्की, हिच्या डोक्यात काय चाललेलं असतं, कारण आत्ता चाललंय काय, कुणाच्याबद्दल बोललं जाते आणि ही कसला विचार करते हे अद्वैतला कळतच नसतं. अद्वैत मात्र म्हणत असतो की हिच्या बाबतीत नक्की ना काय विचार करायचा तेच कळत नाही. आणि मग आता कलाने अद्वैतच्या नाकावर टिचून तिथं लिहिलेलं असतं आणि अद्वैत तिला म्हणत असतो की नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा, नक्की तुला काय बोलायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, नातं महत्त्वाचं आहे, नातं घट्ट होणं महत्त्वाचं आहे हे कला सांगत असते. आणि त्याचबरोबर कला हे सगळं बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत पाहतच असतो. इकडे आता रोहिणी आहे, ती आता सरोजच्या रूममध्ये आलेली असते आणि रोहिणी सरोजला म्हणत असते की अगं सरोज वहिनी तुझ्या लक्षात येते का, म्हणजे बघ ना काय व्हायला पाहिजे होतं, अद्वैतनं सही करायला पाहिजे होती पण अद्वैतनं सही केलेली नाही, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का, नक्की काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत ती सरोजशी बोलत असते, सरोजला म्हणत असते. पण सरोज मात्र ऐकायला तयार नसते. तेव्हा रोहिणी म्हणत असते तुला एक सांगायचं आहे सरोज वहिनी, अगं मला काय वाटते दिवसभर अद्वैत एवढे पेपर साईन करत असतो, मला असं वाटतंय की त्या पेपरमध्ये जर डिवोर्सचे पेपर ॲड करून दिले तर करू दे ना अद्वैतनं सह्या, मग होईल ना आपलं काम. तेव्हा सरोज म्हणत असते की नाही, माझा मुलगा हा माझ्या जवळ आलेला आहे आणि अशी कोणतीही कृत्य करायला मला सांगू नको ज्यामुळं माझा मुलगा हा माझ्यापासून कायमचा दूर होईल. असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र सरोज एवढी चिडते आणि ती म्हणते की जा तू आत्ताच्या आत्ता इथून रोहिणी, मला तुझ्याशी कोणत्याही विषयावरती बोलायचं नाही आहे, कारण मला काय तुझं म्हणणं पटलेलं नाही. असं म्हणत सरोजने तिला स्पष्टपणे निघून जायला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर सरोज स्वतःशीच बोलत राहते. ती म्हणत असते की हिला काय वाटलं, हिनं काहीही सांगेल आणि हिच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी ऐकून घ्यायच्या आहेत, हिच्या म्हणण्याप्रमाणे मी काय ऐकून घेऊ, असं हिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काही झालं तरी माझा मुलगा आता माझ्या जवळ आलेला आहे, त्याला मला माझ्यापासून दूर करायचंच नाही, हे बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळेजण बोलत आहेत आणि मग आबा म्हणत असतात की उद्या काय. तेव्हा रजनी आणि इकडे चाललेलं असतं ते म्हणजे कलाचं बोलणं. रजनी आणि कला दोघीही बोलत असतात की उद्या आपण आंबरसपुरीचा बेत करूया असं चाललेलं असतं. तेव्हा आबा म्हणत असतात की मग आंब्याचा रस झालाच पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, चांदेकरांच्या घरी आहोत ना, चांदेकरांच्या घरी आंबा झालाच पाहिजे, आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे. पण सोहमचं लक्ष नसतं बोलण्याकडे, ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते आणि सगळेजण पाहत असतात. सोहमला म्हणत असतात की काय चाललंय नक्की, अरे सोहम शेंडे फळायचं ना तू माझं, आबा असं त्याला बोलत असतात आणि म्हणत असतात की तू काही सांगितलंच नाही आहे, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, तुला तर आंबा खूप आवडतो ना. तेव्हा सोहम म्हणत असतो की हो आबा, मला आंबा खूप आवडतो. आणि तेवढ्यातच दारात आता अद्वैत घेऊन आलेला असतो, ते म्हणजे पाहुणे. आणि पाहुण्यांना घरी घेऊन आलेला अद्वैत पाहता सगळ्यांना धक्का बसलेला असतो की अद्वैत नक्की कोणाला घेऊन आलाय, गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि कोण आलेला आहे. तेव्हा मात्र अनामिकाचे आई बाबा या सगळ्यांना घेऊन अद्वैत आलेला असतो आणि म्हणत असतो की चला आता अद्वैत त्यांना घरी घेऊन आलेला आहे. आणि मग सगळेजण पाहतच राहतात. अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत हे काय आहे, आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो की अद्वैत नक्की कोणाला घेऊन आलेला आहे. अद्वैतच्या हातामध्ये पेड्यांचा बॉक्स आहे आणि अद्वैत आत आल्या आल्या आबांना सांगू लागतो की आबा, मी अनामिकाच्या आईबाबांना आणलेला आहे आणि आपल्या सोहमसाठी छान असं सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे. आणि अनामिका, तिचे आई बाबा, त्याचबरोबर त्यांना गुरुजींनाही सोबत घेऊन आलेला असतो. अद्वैतची तर आता उतावळेपणा काय त्याला मापच नसतं, पारावरच उरलेला नसतो, कारण त्याने डायरेक्टली ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही अद्वैतने आता ठरवलेलं असतं की आता चांदेकरांच्या घरी सनई चौघडे तर वाजणारच आहेत आणि काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीनं करायच्या आहेत, असं अद्वैतने ठरवलेलं असतं. आणि आता अद्वैत या सगळ्यांना घेऊन आलेला आहे. हे सगळे मंडळी आलेले आहेत ते म्हणजे आता सोहम आणि अनामिका यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की मी यांच्या घरी जाऊन अगदी लग्नाची सुपारीच फोडून आलेलो आहे, असं अद्वैत डायरेक्टली सगळ्यांच्या समोर सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण खुश झालेले असतात. आबा म्हणत असतात की अद्वैत हे काम मात्र भारी केलेलं आहेस तू. आणि अद्वैत म्हणत असतो सोहम कसं वाटलं सरप्राईज. तेव्हा अद्वैत सांगायला सुरुवात करतो की अनामिकाचा जो भाऊ आहे ना प्रशांत, तो आज आलेला नाही आणि तो ना माझा बॅचमेट आहे आणि तो चांगला आहे, तो माझा चांगला ओळखीतला आहे. मग मी त्याच्याकडून माहिती काढली तेव्हा मला कळलं म्हणजे अनामिका ही त्यांच्याच घरात वाढलेली आहे, म्हणजे ती त्याची बहीण आहे, तिच्यावर पण चांगले संस्कार आहेत. हा विचार मी केला
आणि त्यामुळं ठरवलं की काही झालं तरीही आज बोलणी करूनच टाकायची आहे. मग सुपारी फोडली आणि मग यांना घेऊनच आलेलो आहे असं अद्वैत सांगत असतो. अद्वैत जेव्हा हे बोलत असतो तो खूप एक्साइट असतो. त्याला माहीतच नसतं की पुढे काय होणार आहे, कारण सोहमच्या मनात वेगळं कोणीतरी आहे. सोहमने हा जो होकार दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे याबद्दल अद्वैतला काहीच माहिती नसतं. अद्वैतचं मात्र एवढंच सुरू असतं की आज चांदेकरांच्या घरी बार उडवायचा. आणि मग सगळेजण आहेत, अद्वैत सगळ्यांची ओळख करून देत असतो, सांगत असतो. आणि त्याचबरोबर आबा मग रजनीची आणि कलाची ओळख करून देतात. ते म्हणतात की ही आमची मोठी सून आणि ही सोहमची आई, ही ओळख करून दिली जाते. सगळेजण बोलत असतात त्यावेळेस सोहमला मात्र धक्का बसलेला असतो. सोहमला ही गोष्ट ॲक्सेप्टेडच नसते की काय आहे, म्हणजे त्याला विश्वासच नव्हता की असं काहीतरी होईल आणि अद्वैत असं काहीतरी सरप्राईज घेऊन येईल. हा विचार सोहमने स्वप्नातही केला नव्हता. आणि अद्वैतनं जे सरप्राईज दिलेलं असतं ते पाहून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण अद्वैतने सगळ्यांच्या समोर आता इथे सोहमच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी अनामिकाच्या आईबाबांनाच आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आपल्या चांदेकर घराला शोभल असं घराणं आहे आणि अनामिका ही मुलगी आहे ना ती पण खूप छान आहे. त्यावेळेस अद्वैत सोहमला म्हणत असतो, अरे सोहम, म्हणजे मला सांग, अनामिकाला आणलेलं आहे, एवढं सगळं घरी चाललेलं आहे आणि मग तू काय एवढं शांत शांत आहे, काय झालं नक्की? आणि मग अनामिकाचे बाबा बोलत असतात. ते म्हणत असतात की काहीच हरकत नाही. तेव्हा आबा मात्र म्हणू लागतात की तुमचं सगळं बरोबर आहे, पण आपण मुलांना विचारलं पाहिजे ना, त्यांच्या मनात काय आहे. कारण सोहमने तर स्पष्ट सांगितलेलं असतं की हो, त्याला हे लग्न करायचं आहे, त्याचं अनामिकावरती प्रेम आहे. आणि सोहमने म्हणजे एवढं अगदी त्याच्या बाबतीत बोललेली असते ती म्हणजेच नैना म्हणालेली असते, हा तर उल्लू वाटत असतो, येडागबाळ वाटत असतो, पण हा तर खूपच पुढचा निघालेला आहे. याने तर स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे. हे सगळं चाललेलं असतं. अद्वैतने सगळ्यांना सरप्राईज दिलेलं असतं. आणि मग आबा म्हणत असतात की चालेल. मग अनामिकाला विचारलं जातं. अनामिका म्हणते की मला सोहमसोबत लग्नच नाही करायचं, तर या कुटुंबाचा एक भाग व्हायचा आहे, म्हणून मी या लग्नासाठी तयार होत आहे. हे लग्न माझ्यासाठी खूपच स्पेशल असं असणार आहे, कारण मला या चांदेकर कुटुंबाचा भाग होता येणार आहे. ही गोष्ट तिच्यासाठी खूपच महत्त्वाची असते. पण सोहमच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो अजिबात दिसत नसतो, कारण सोहमच्या कुठल्याच वागण्यातून स्पष्टच होत नसतं की सोहमला आनंद झालेला आहे. अनामिका मात्र इकडे जाम खुश असते. तिला खूप भारी वाटत असतं, कारण फायनली तिचं आणि सोहमचं खूप आधीपासून एकमेकांवरती प्रेम होतं आणि फायनली आता ती गोष्ट होणार असते, ती म्हणजे तिचं स्वप्न पूर्ण होणार असतं. आणि त्यामुळं तिला मात्र खूप आनंद झालेला असतो. त्यामुळे तिने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की तिला सोहमसोबत लग्न करण्यात जेवढा इंटरेस्ट आहे तेवढाच इंटरेस्ट हा तिला चांदेकर कुटुंबाचा भाग होण्यामध्ये आहे, हेही तिनं सांगितलेलं आहे. हे सर्व जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात आणि मग अद्वैतनं सांगितलेलं आहे सुपारी फोडलेली आहे, आता पुढच्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत असं अद्वैतचं म्हणणं असतं आणि त्यासाठी तो बोलत असतो. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की म्हणजे काय आता? तेव्हा अद्वैत सांगत असतो की आता आपल्याला सुपारी फोडलेली आहे, आता फक्त आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. गुरुजींना आणलेला आहे, मुहूर्त काढायचा आहे. मग गुरुजींना विचारलं जातं. तेव्हा गुरुजी सांगू लागतात की 2 दिवसानंतरचा एक मुहूर्त आहे आणि त्यानंतर 1 महिन्यानंतरचा मुहूर्त आहे. तुम्ही सांगा कोणते घे, कारण मी येतानाच मुहूर्त काढूनच आलेलो आहे. तेव्हा मात्र आबा म्हणतात की 2 दिवसानंतरचा मुहूर्त आपण करूया फायनल, कारण घाई काय, उशीर कशाला करायचा आहे ना 2 दिवसानंतरचा. आणि चांदेकरांच्या घरची मंडळी खूप हौशी आहेत, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, होईल 2 दिवसामध्ये सगळी तयारी, असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि अनामिकाचे आईबाबा पण म्हणत असतात की काहीच हरकत नाही. अनामिकाच्या आईबाबांनी पण ती गोष्ट ॲक्सेप्ट केलेली असते की आता चांदेकरांच्या घरी आपली मुलगी जाणार आहे, हीच मोठी गोष्ट त्यांच्यासाठी असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं कलाही खुश झालेली असते. आणि मग इकडे रजनीला मात्र टेन्शन आलेलं असतं. रजनी म्हणत असते, पण आबा होईल का हो सगळं व्यवस्थित? तेव्हा आबा म्हणतात, अगं मी बोलतोय होईल, तू तर मला एवढी तरमीताटी आहे, एवढ्या सगळ्या कामाला तू पदर खोचून तयारच असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं रजनी काकू असं काय करते, आपण आहोत ना सगळे, करूया आपण. आणि कसं माहिती आहे का, तू आत्ता सासूच्या रोलमध्ये गेलेली आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सोहम आणि अद्वैत बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, सोहम तू खुश आहेस ना, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत ना, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सोहम मात्र शांतच असतो. त्याला कळतच नसतं की आपण हे सगळं काय करतोय. काजलचा होकार मिळवण्यासाठी हे सगळं करत होतो, पण आता या सगळ्याने काजलचा होकार मिळणार आहे का, ही मोठी गोष्ट आता सोहमच्या समोर असते.
कारण त्याला कळत नसतं की आता कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, कारण आपण स्वतःच हे सगळं इथंपर्यंत आणून ठेवलेलं आहे आणि आता याच्यातून माघार नाही आपल्याला, ही गोष्ट मात्र आता सोहमला कळून चुकलेली असते आणि तो विचार करत असतो. घरातले सगळेजण खूप खुश असतात, एक्सायटेड झालेले असतात, कारण काहीही झालं तरीही आज चांदेकरांच्या घरामध्ये कितीतरी दिवसानंतर शुभमुहूर्तावरती एक आता घोषणा झालेली आहे, ती म्हणजे सोहम आणि अनामिका यांच्या लग्नाची. सोहम आणि अनामिका यांच्या लग्नाची ही जी घोषणा झालेली आहे, त्यामुळं खरं तर सगळेजण खुश झालेले आहेत, पण एकटा सोहम तेवढा खुश होत नाहीये. त्याच्या मनामध्ये शंका चालू आहे, त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न चालू आहेत. त्याला कळत नाहीये की आता ह्या सगळ्यावरती कसा मार्ग काढायचा आहे, कारण त्याचं प्रेम तर काजलवरती आहे. गुरुजींनी आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं की 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे आणि त्यासोबतच आता पुढची बोलणी करायची असतात. सगळेजण घरातले खुश झालेले आहेत. अद्वैतने मात्र छान सरप्राईज दिलेला आहे, पण रोहिणीच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले असतात. इकडे अद्वैतने सोहमला मिठी मारलेली असते आणि सोहमला तो कॉंग्रॅच्युलेट करत असतो, पण सोहमच्या चेहऱ्यावरती आनंद मात्र कलाला दिसत नाही. कला म्हणते की सोहमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत, मग त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद का दिसत नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू खुश आहे ना रे भावा, कारण एवढं सगळं अद्वैतने त्याच्या आनंदासाठी, सोहमच्या आनंदासाठी एवढं सगळं केलेलं आहे, कारण सोहमला छान वाटावं असं अद्वैतला वाटत होतं, म्हणूनच त्याने या सर्व गोष्टी केलेल्या असतात. परंतु अद्वैतला सोहमच्या चेहऱ्यावरती आनंदच दिसत नसतो. कलालाही तेच होत असतं. दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं की आबांनी बस्त्यासाठी बोलवलेलं असतं, सगळे जमलेले असतात. आबा म्हणत असतात की कला, अगं तुझ्या आईला, तुझ्या माहेरच्यांना पण बोलव, अनामिकाच्या आईबाबांना कॉल कर, त्यांनाही इकडेच यायला सांग आणि आता तयारी केली पाहिजे. 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे आणि सगळं आपलं सुरळीत झालं पाहिजे. आणि त्या क्षणी सोहम म्हणतो की नाही आबा, नाही बोलवायचं त्यांना, आणि काजलला बोलव म्हणून सांगितल्यानंतर सोहमच्या तोंडातून जे शब्द निघालेले आहेत, तेव्हा मात्र कलालाही धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.